विजय मेळाव्याच्या वेळेला मी पुन्हा येईन, म्हणजे पुन्हा येईन मी हे आता फार बदनाम झालेलं आहे. तर तसा नाही, मी एकदा वचन दिलं म्हणजे दिलं. त्याच्यामुळे तुम्हाला वचन देतो की विजय मिळेपर्यंत आता आपण थांबायचं नाही आणि विजयोत्सव सुद्धा याच आझाद मैदानामध्ये आपण साजरा करूया. आपला करंट काढला, पण आता आपल्या सगळ्यांनी मिळून भाजपला असा करंट दिला पाहिजे की सत्तेच्या खुर्चीतून ते उडून पडले पाहिजे. मी तुम्हाला वचन द्यायला आलोय. जी गोष्ट मी तुम्हाला शुभांगीताईंनी सांगितली की आपलं सरकार असताना आपण हो बोललो होतो. तुम्ही एकजुटीने जर सोबत उभे राहिलात तर आम्ही सगळे मिळून तुमच्या हक्काचं जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही. आपण नेहमी असं म्हणतो, कारण आपली संस्कृती आहे, पितृदेव भव, मातृदेव भव आणि गुरुदेव भव. पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांना गुरु कोण? दिल्लीत त्यांचे बसलेत आणि त्या गुरुच्या आज्ञा पाळून आपल्यावरती अन्याय चाललेला आहे. तुम्ही इकडे व्यथा मांडायला आल्यात, बाजूला गिरणी कामगार बसलेत. एकूणच काय की महाराष्ट्रामध्ये जो भूमिपुत्र आहे, मराठी माणूस आहे, त्याला चिरडून टाकण्याचा विडा या दिल्लीच्या गुलामाने इथे घेतलेला आहे. आणि आपण सगळे मिळून जर का एकवटलो तर याने एकच धडा असा शिकूया की पुन्हा हे वळवळ करायला महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहणार नाही. मी तुम्हाला मुद्दाम होऊन तुमचं कौतुक करायला आलो की तुम्ही एकजुटीने इकडे आलेला आहात. शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून हा आपला लढा जिंकेपर्यंत सोबत राहील हे तुम्हाला वचन देतो. आणि विजय मेळाव्याच्या वेळेला मी पुन्हा येईन, म्हणजे पुन्हा येईन मी हे आता फार बदनाम झालेलं आहे. तर तसा नाही, मी एकदा वचन दिलं म्हणजे दिलं. त्याच्यामुळे तुम्हाला वचन देतो की विजय मिळेपर्यंत आता आपण थांबायचं नाही आणि विजयोत्सव सुद्धा याच आझाद मैदानामध्ये आपण साजरा करूया. त्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद.